रेड या ठिकाणी डुबेवाडी संघाकडून. खरे तर डुबेवाडी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला आताच माहिती मिळाली की डुबेवाडी संघ हा आजच या ठिकाणी आपल्या असोसिएशनला जॉईन झाला आणि आजच फायनल मध्ये सुद्धा पोहोचलाय. खरोखर खूप सुंदर असं खेळाचं नियोजन आणि आयोजन आणि खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी डुबेवाडी संघाकडून. आणि खरं तर त्यांची पकड पाहिली ना तर खूप सुंदर असं त्यांचं कौशल्य या ठिकाणी विकसित झालेलं पाहायला मिळत आहे. आणि मला वाटतं त्यांच्याकडे 4 रेडर आहेत, परंतु असा आवाज कंट्रोल करा आणि बाहेरून कोणी जास्त बोलू नका कृपया. हा आपला खेळाडू गांगरण्याची शक्यता आहे. आणि हा 2 नंबरचा खेळाडू मला वाटतं मगापासून शांत होता, परंतु आता तो आपलं कौशल्य दाखवण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय. केतन आणि त्याला प्रत्युत्तर 777. हा खरोखर हा खेळाडू आपटवणे संघाला त्यांनी शेवटपर्यंत या फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचवण्याचं काम 777 रुणाल यांनी पोहोचवलेलं आहे आपल्या संघाला. आणि पहिल्या पॉइंटची बक्षीस आमच्या भरत भाऊची राहिलेली आहे, ती सगळ्यांनी लक्षात ठेवा. रुणालची एक एंट्री होऊन गेली, इकडून केतनची झाली. आता 10 नंबरचा खेळाडू रायडर शेखर. त्या ठिकाणी पाहूया 10 नंबरचा हा खेळाडू आपल्या संघासाठी काही गुण मिळवतोय का. आणि डोअर्ड आहे म्हणजे त्याला काहीतरी पॉइंट मिळवावाच लागेल, नाही तर गमावावं लागेल. काहीतरी एक करावं लागलं आणि त्याने गमावलेला आहे, कमावलेला नाही. असू द्या, अनुभवाची जराशी कमी पडली. आणि या ठिकाणी हे सुद्धा 3rd रेड आहे. आणि या 3rd रेडवर पाहूया 1 नंबरचा खेळाडू. मला वाटतं हा या ठिकाणी सुद्धा गमावलेले आहे, दोन्हीकडून गमावलेले. आमच्या भरत भाऊंचे काय बक्षीस कोण घेण्याचं काही उत्सुक दिसत नाही, पण कोणतरी घेणार आहे. हा नितेश. नितेश या ठिकाणी आपल्या संघाकडून पाहूया. नाही, बक्षीस थोडी पुढे सरकत चाललेली आहे. पैसे वाढत जातील, जेवढा वेळ जाईल तेवढे पैसे वाढणार आहे, काही काळजी नाही. रुणाल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी, पैशासाठी नाही, रुणालला पहिली एंट्रीला येते. प्रत्येक खेळाडू, कुठलाही खेळाडू जेवढे जण एंट्री मारतील तेवढे ना पहिल्या एंट्रीला. खूप सुंदर अशी पकड या ठिकाणी. रुणालच हा महत्वाचा खेळाडू आणि कर्णधाराला गारद करणं म्हणजे खरोखरच खूप त्यासाठी कौशल्य असावं लागतं. चांगलं कौशल्याचं प्रदर्शन या ठिकाणी डुबेवाडी संघाकडे पाहायला मिळत आहे. बरं झालं पैसे जमा करा मग कुठं जायचं तिथं. केतनला काय, केतनला 50 आलेले. टाळ्या वाजवा केतनसाठी. केतननी खरोखरच सुंदर अशा पकडी मारलेल्या आहेत पहिल्यापासून. डावा कोपरा सांभाळताना केतन. परंतु आपण एक ह्या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करतोय. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला खेळ आपले आणि 3rd रेड 10 नंबरचा खेळाडू. खरं तर खेळ खेळायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टीचं लक्षपूर्वक पाहावं लागतं. या ठिकाणी 3rd रेडवर आलेला आणि त्याला बाहेर ढकलण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो आपटवणे संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा 1 नंबरचा हा खेळाडू आपल्या संघासाठी सारख्या रेड मारतोय, परंतु मला वाटतंय त्याचा वापर जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठीच करताना पाहायला मिळतंय. ही सुद्धा एक वेगळी स्ट्रॅटेजी असते संघाची, की आपण समोरच्या संघाला असं दाखवायचं की वेळ आम्ही घालवते म्हणजे समोरचा संघ दबावामध्ये येतो आणि चुका होऊ शकतात. या ठिकाणी डुबेवाडी संघाकडून हा खेळाडू
केतन आणि मला वाटते असे दोन्ही कोपऱ्यातून धावताना पॉइंट टिपण्याचा प्रयत्न, परंतु नाही, रिकाम्या हाताने परतलेला आणि पुन्हा एकदा 1 नंबरचा खेळाडू डू ऑर डाय. पाहूया डू ऑर डाय वर हा आता 1 नंबरचा खेळाडू काय करतोय, आपल्या संघासाठी काही गुण मिळवतोय. आणि एकदम सावध पवित्रात खेळताना हा खेळाडू आणि क्षेत्ररक्षकांनी जरासा काळजी घ्यावी लागते आणि त्यांनी जराशी घाई केलेली आहे. नितेश आपल्या संघाचा घसरलेला डाव 4-2 अशा प्रकारचं या ठिकाणी गुणफलक पाहायला मिळतोय. या ठिकाणी 777 आपटवणे संघाचा हा कर्णधार. खरोखर खूप सुंदर असा खेळ या खेळाडूचा आहे. खूप शांतपणे खेळतो आणि चांगल्या प्रकारे गुण पटकावतो तो आपल्या संघासाठी. पाहूया आता फायनलच्या सामन्यामध्ये तो आपल्या संघासाठी किती गुण मिळवतोय आणि कशा प्रकारे आपल्या संघाला विजयी श्रीकडे नेतोय. आणि तो रिकाम्या हाताने परतण्याचा त्याचा मनसुबा आणि त्याला प्रत्युत्तर 1 नंबरचा खेळाडू मिळतो राजू. थर्ड रेडवर राजू चाललेला आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा राजू. खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते राजूच्या माध्यमातून. राजू आपल्याकडे वेळ कमी आहे, करो या मरोची रेड आहे, त्यामुळे तुला पॉइंट मिळवावेच लागणार आहेत आणि पॉइंट मिळवण्यासाठी पाहूया प्रयत्न आणि हळू ठीक आहे सोडून द्या. या ठिकाणी 1 गुणाची भर पडते ते आपटवणे संघामध्ये आणि पुन्हा एकदा हा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी. अगदी डोळ्यात प्राण आणून या ठिकाणी सगळे प्रेक्षक सामने पाहत असताना आणि या ठिकाणी विश्रांतीला हा जो सामना थांबलेला आहे, मध्यंतरासाठी थांबलेला आहे, या मध्यंतरापर्यंत आपटवणे संघ 5 गुण आणि डुबेवाडी संघ 2 गुण. चला पुन्हा एकदा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी वेळ घालवताना आणि एक वेगळ्या पद्धतीचा खेळ खेळताना हा दिसतोय. बुद्धिबळाच्या पटातील हा खेळ. दिसत नाही त्याला प्रत्युत्तर नितेश. पाहूया नितेशने आतापर्यंत आपल्या संघासाठी भरपूर गुण मिळवले आणि आता सुद्धा गुण मिळवला. बोलता बोलता त्याने गुण मिळवलेला आणि खूप सुंदर अशी चढाई आणि कोपरा टिपलेला आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये जाऊन त्याने गुण टिपलेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणजे 777चा ऋणाल. अत्यंत शांत आणि संयमी हा खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या संघाला कशा प्रकारे गुण मिळवून द्यायचे आणि या ठिकाणी थोडक्यामध्ये वाचला होता हा ऋणाल, परंतु त्याला पकडण्यामध्ये यश मिळवलंय ते डुबेवाडी संघाने. खरोखरच कव्हर म्हणावी ते डुबेवाडी. नितेश आपल्या संघाचा घसरलेला डाव म्हणजे खर तर 4 आणि 5 असं गुणोत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये घुसून गडी टिपण्याचा त्याचा हा प्रयत्न आणि त्याला मात्र ढकलण्यामध्ये 1 गुण मिळवलेला नाही तो आपटवणे संघाने. आणि पुन्हा एकदा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी. शेवटच्या 5 मिनिटांचा पुकारा होता. पाणी आपले पाणीवाले पाणी द्या.
संघाकडून 11 नंबरचा हा खेळाडू, 10 नंबरचा चढाई तर वेगवान आहे, परंतु आपलं कौशल्याचा फायदा आपल्या संघासाठी होतोय काय नाही काही. पुन्हा एकदा हा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी एक उपयुक्त असं कामगिरी करताना पाहूया आपल्या संघाच्या गुणात काय भर पाडतोय का नाही. काहीसा सावध पवित्रा म्हणजे राहुल द्रविड सारखा हा जी म्हणजे दिवाल म्हणायचो ना आपल्या क्रिकेटमध्ये, तसे हा दिवालचं काम करतोय तो हा 1 नंबरचा खेळाडू. जेव्हा गरज असेल तेव्हाच पॉइंट काढायचं, तोपर्यंत आपला वेळ घालवत राहायचं. ही एक वेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती. आणि पुन्हा एकदा नजर हटी दुर्घटना घटी आणि खूप सुंदर अशी पकडीचा नमुना या ठिकाणी आपल्या संघाकडून पाहायला मिळाला तो या ठिकाणी. आणि थर्ड रेट जरा वेळेत वाजवा रे. दोन बार फेंक देना, तीसरी वाला डायरेक्ट कूद जाएगा. संभाले रे तू. आता पाहूया 10 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी शेवटची 3 मिनिटं आहेत. आणि नाही आता सुपर टॅकल मला वाटतं थर्ड रेड आता असेल आणि या थर्ड रेडचा फायदा घेता येत का पाहूया. 1 नंबरच्या खेळाडूचा आता उपयुक्तता आपल्याला पाहायची आहे. आणि मगाशी सुद्धा त्यांनी चांगला गुण घेतला होता आणि आता सुद्धा गुण घेतलाय. 5 नाही 50,000. या ठिकाणी खूप सुंदर असा खेळाचा नमुना दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या प्रकारे खेळ करत. अरे बापरे, रायडर पाहते मारलेला होता रायडरचा. असू द्या, चांगला या ठिकाणी खेळ होताना पाहायला मिळतोय. शेखर पाहूया, शेखर शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही काय करताय ते पाहायचं आहे या ठिकाणी. आणि नजर हटी दुर्घटना घटी म्हणतात त्या पद्धतीने थोडासा अनुभव जरासा कमी पडतो पोरांचा. पोरं नव्हते तरी सुद्धा खरोखर डुबेवाडीच्या पाठीराख्यांना आनंद व्हायला पाहिजे की तुमचे खेळाडू या ठिकाणी आज पहिल्यांदा या ठिकाणी मैदानात उतरून सुद्धा फायनलला पोहोचलेले आहेत. आणि रोनाल हा अत्यंत हुशार बुद्धिमान हा खेळाडू आहे आणि त्याला टच लावायची म्हणजे खरोखरच आपल्या खेळाचा कस लावल्यासारखं आहे. आणि रोनालने आणलाय पॉइंट. अमित हा रायडर म्हणून ओळखला जातो, परंतु अमितने आज का जास्त वेळ का मारले नाही हा प्रश्न पडलेला आहे त्याच्या पाठीराख्यांना. गावात तुम्ही किती रेड मारता ते महत्वाचं नाही, तुम्ही मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये किती पॉइंट मिळवताय, किती रेड मारता आणि कसे मारताय हे महत्वाचं आहे. कारण तिथं तुमचा आत्मविश्वास आणि तिथं तुमच्या कौशल्याला जे काही रोनालने या ठिकाणी बॅकफुटीवर पाठवलेलं आहे ते डुबेवाडी संघाला. आणि मला वाटतं या ठिकाणी